अंबरनाथकरांची दिवाळी झाली गोड. अंबरनाथ वर्षातील सर्वात मोठा सण असलेल्या दिवाळीमध्ये गरीब कुटुंबांनाही चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेता यावा आणि त्यांची दिवाळी अधिक गोड व्हावी यासाठी शिवसेना शिंदेगड शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी उपक्रम राबवला. त्यांनी बाजारभावाने सुमारे 600 रुपये किमतीचे अन्नपदार्थ फक्त 10 रुपयात उपलब्ध करून दिले. रविवारी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी तब्बल 4,000 लोकांची लांबच लांब रांगा लावल्या होत्या. अंबरनाथ शहरात गरीब आणि त्यांच्या मुलांना ही दिवाळीचे चविष्ट पदार्थ घरी बनवता यावेत यासाठी शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या पुढाकाराने अन्नपदार्थ किटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत फक्त 10 रुपयांच्या नाममात्र दरात दिवाळीसाठी आवश्यक असलेले सर्व अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्यात आले. शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 40 वर्षांपासून पश्चिम खुंटवळी परिसरातील भवानी चौकात शहरातील रहिवाशांसाठी विविध सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात. याच परंपरेनुसार गेल्या अनेक वर्षांपासून बाजारभावाने सुमारे 600 रुपये किमतीच्या दिवाळीच्या वस्तू गरिबांना केवळ 10 रुपयात उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यंदाच्या सुमारे 4,000 कुटुंबांनी या दिवाळीचे राशन किंवा वाटप करण्यात आले. किटमध्ये प्रत्येकी 1 किलो रवा, बारीक मैदा, साखर, चपटा भात, अर्धा किलो मसूर, तेलाचे पॅकेट 200 ग्रॅम, शेंगदाणे 100 ग्रॅम, मसूर आणि चिवडा मसाला यांचा समावेश होता. या कार्यक्रमाला माजी नगर परिषद अध्यक्षा मनीषा वाळेकर, माजी नगर परिषद उपाध्यक्ष राजेंद्र वाळेकर, युवा सेना जिल्हाधिकारी निखिल वालेकर, प्रकाश डावरे, दीपक पवार, भूषण वालेकर, राजू शिर्के, अरविंद मालुसरे आदी उपस्थित होते. शिवसेना ही नेहमीच वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे 80% समाजकारण आणि 20% राजकारण करत असते. आता आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब, सन्माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही सतत त्या अंबरनाथमध्ये गेली 40 वर्ष असे अनेक उपक्रम करतो. त्यापैकी हा दिवाळीचा शिदा हा लोकांच्या घरोघरी गेला पाहिजे. आज मराठवाडा विदर्भामध्ये पावसाने खूप हाहाकार केलाय. शेतकऱ्यांची दिवाळी होणार नाही, परंतु आज अंबरनाथकरांना माहिती आहे की आपण शिवसेनेचा शिदा हा आपल्याला नेहमी मिळतो आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जे हसू आहे, त्यांना जो आनंद मिळतो त्यातच आमच्या शिवसैनिकांचा आनंद आहे. आणि आमचे सगळे शिवसैनिक या अशा कार्यक्रमामध्ये अगदी भरभरून लोकांची मदत करत असतात. आमचे लहान बंधू राजेंद्र वाळेकर, माझ्या पत्नी मनीषा वाळेकर, माझा मुलगा निखिल वाळेकर, आमचे मित्र शिवसेनेचे संपूर्ण राज्याचे प्रमुख मार्गदर्शक ते किरण सोनावणे साहेब, आमचे सगळे माजी आजी नगरसेवक पदाधिकारी हे देखील या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत. आणि मला खूप आनंद वाटतो की ज्या नागरिकांच्या घरी दिवाळी होणार आहे ते जवळजवळ 5,000 कुटुंब आहेत. त्या 5,000 कुटुंबामध्ये जवळजवळ 4 नागरिक जरी एकाच्या घरात पकडले तर 20,000 लोकांना ती दिवाळी चं तोंड गोड करता येईल. आणि ती 3 दिवस जर आपण दिवाळी गोड केली तर जवळजवळ 60-70 हजार लोकांना या दिवाळीची मिठाईच्या माध्यमातून जे काही साहित्य आपण पुरवतो ते मिळणार आहे. आणि खरोखर एक आनंदाचा दिवस आमच्या शिवसैनिकांसाठी असतो की आम्हाला ज्या ज्या लोकांनी आशीर्वाद दिले त्यांच्यासाठी आम्ही काही करू शकतो, हे आम्हाला धन्यवाद. अनेक कार्यक्रम केले जातात, अनेक कार्यक्रमांना गर्द्या नसतात, परंतु या कार्यक्रमाला देखील आपल्या जे काही कार्यक्रम होतात त्याला गर्दीचा तुफान गर्दी असते. काय सांगा? शिवसेनेचेच कार्यक्रम अंबरनाथमध्ये तुफान गर्दीमध्ये होत असतात आणि ती शिवसेना शहर शाखेतून चालते. मी अरविंद वाळेकर आणि आमचे सर्व पदाधिकारी ज्या जिद्दीने काम करतात त्यांच्या जीवावरच मी अंबरनाथमध्ये अनेक मोठे कार्यक्रम घेतो आणि
हे दुसरं कोणी करू शकत नाही. की मला खात्री आहे की माझ्या अंबरनाथ मधले शिवसैनिक ज्या पद्धतीने माझ्या पाठीशी उभे राहतात म्हणून असे मोठे कार्यक्रम आम्ही करू शकतो.